चर्चासत्रात भाग घेत असलेले सर्व श्रोते, आजपासून 90 वर्षांपूर्वी म्हणजे 23 मार्च 1931 या दिवशी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलं. त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून आपल्या चर्चासत्राला सुरुवात करूया. प्रथम मला हे सांगायचं आहे की ही जी मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी म्हणजे चांगुलपणाची चळवळ आपण जी सुरू केली त्याबद्दल माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आणि त्यांचे सर्व सहकारी अभिनंदनास पात्र आहेत. आजच्या या काळात खरोखर याची फार आवश्यकता होती. बाबा तू हात नाही लावायला पाहिजे. हॅलो. हा, आपण असं बघतो की या पृथ्वी तलावर अनादी काळापासून मानव वंश अस्तित्वात आहे. लक्षावधी वर्षापासून त्याचा जीवन संघर्ष सुरू आहे. मानवासोबतच या पृथ्वी तलावर पशु, पक्षी, वनस्पती, कीटक असे कितीतरी प्राणी त्याच्या सोबतच अस्तित्वात आहेत. आणि हे जे सहजीवन सुरू होतं त्यापैकी त्याचं वैशिष्ट्य असं की केवळ मानव हा प्राणीच असा आहे की ज्याला ईश्वराने प्रगल्भ बुद्धी प्रदान केली आहे आणि या बुद्धीचा उपयोग करून या बळावर त्याने हिंसक प्राण्यांवर विजय मिळवला, शस्त्रास्त्र शोधली. पक्षाप्रमाणे तो आकाशात विहार करू शकतो, माशांप्रमाणे पाण्यात पोहू शकतो, जलचरांप्रमाणे, आणि मुख्य म्हणजे त्याला बोलता येतं जे इतर प्राण्यांना करता येत नाही. आणि तो बोलता येत असल्यामुळे तो आपल्या मनातले विचार व्यक्त करू शकतो, दुसऱ्याशी आपलं आदान प्रदान करू शकतो. या सर्व गुणांचा परिणाम असा झाला की बाकीच्या सर्व प्राण्यांशी लढा देऊन he could survive. And it is properly said that it is survival of the fittest. जो सर्वात सक्षम प्राणी असेल तोच या जगात वावरू शकेल. आणि म्हणूनच हा मानव प्राणी गेल्या लक्षावधी वर्षापासून आपलं अस्तित्व टिकवून आहे हे आपण पाहतोय. हळूहळू उत्क्रांती होत गेली. मनुष्य प्राणी चांगला होत गेला. सुरुवातीला जी सर्वत्र हिंसा होती, सर्वत्र हिंसेचं राज्य आणि बळी तो कानपिळी असंच केवळ असायचं. ज्याच्याजवळ सामर्थ्य असेल, शस्त्र असेल तोच सर्वाईव्ह करू शकत होता. बाकीच्यांना काहीही वाव नव्हता. दे शुड सायलेंटली डाय अँड पेरिश असा तो रूल होता. आता हळूहळू असं झालं की मानवाला यातली व्यर्थता कळू लागली आणि त्याला असं वाटलं की आपण शांततेनं जगलं पाहिजे. आता होतं काय की मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. मॅन इज अ सोशल ॲनिमल. ही इज ॲनिमल नो डाऊट, बट ही इज सोशल ॲनिमल. त्याच्यामुळे होतं काय, ॲनिमलच्या प्राण्याच्या ज्या काही क्वालिटीज चांगल्या वाईट त्या त्याच्यामध्ये आहेतच. त्याला योग्य ते वळण देऊन जगलं पाहिजे अशा तऱ्हेने त्याने हे केलं पाहिजे. परंतु झालं काय की आपण बघतो हजारो लढाया झाल्या इतिहासात. आपण बघतो इतिहास पूर्व कालापासून तर अगदी थेट आतापर्यंतही सुरू आहे. फक्त एकच झालं, या लढाईचं स्वरूप बदललं, नेचर बदललं. पूर्वी लढाई म्हटली म्हणजे एक डायरेक्ट मॅन टू मॅन असं लढाई व्हायची. नंतर शस्त्रास्त्र आले, दुरून तुम्ही दुसऱ्या शत्रूला मारू शकत होते. आता तर दी वॉर्स आर फॉट फ्रॉम दी लॅबोरेटरी. अगदी लॅबोरेटरी मधून आता युद्ध खेळल्या जाऊ शकतात. त्याचं उदाहरण आपण वुहान मधला जो आता विषाणू सर्व जगभर पसरला आहे त्याला आपण गेल्या 1 वर्षापासून तोंड देत आहोत याच्यावरून दिसून येते. या संदर्भात मला एक विनोद असा आठवतो की एका शास्त्रज्ञाला एका शांतताप्रिय माणसाने प्रश्न केला
की वुड देअर बी अ थर्ड वर्ल्ड वॉर. कारण या सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये जेव्हा ॲटम बॉम्बचा प्रयोग करण्यात आला हिरोशिमा आणि नागासाकीवर जपान मधल्या, आणि सर्व तिथले मानव नष्ट झाले, अनेक वर्ष त्याचे आफ्टर वॉर असे दुष्परिणाम जाणवू लागले. म्हणून त्यांनी असं विचारलं की वुड देअर बी ए थर्ड वर्ल्ड वॉर. काय असे भीषण परिणाम पाहून खरोखर मानवजात असे करू शकेल का थर्ड वर्ल्ड वॉर. त्याला त्यांनी मोठं मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणे, आय डू नॉट नो वेदर देअर वुड बी थर्ड वर्ल्ड वॉर, बट आय एम शुअर दॅट देअर वुड बी नो फोर्थ वर्ल्ड वॉर. चौथं महायुद्ध काही या भूतलावर होणार नाही. त्याचं कारण असं की तिसरं वर्ल्ड वॉर जर झालंच तर ही जे काही रासायनिक आणि इतर सगळी मल्टिपल शस्त्रास्त्र आहेत त्याच्यामुळं ही सर्व पृथ्वी नष्ट होण्याची शक्यता आहे. आणि मग पृथ्वीच नष्ट झाल्यावर वेअर इज द क्वेश्चन ऑफ फोर्थ वर्ल्ड वॉर. अशा तऱ्हेने त्यांनी ते उत्तर दिलं आणि ते खरोखर किती खरं आहे हे आपण आता जाणत आहोत. आणि म्हणूनच या मनुष्याच्या चांगुलपणाची गरज आहे. मनुष्यात चांगला प्राणी झाला पाहिजे, शांतता प्रिय झाला पाहिजे, त्याच्या सद्गुणांची जोपासना झाली पाहिजे, याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आपलं भारतीय संविधान कार्यरत आहे. मला या प्रश्नांच्या याच्यामध्ये माझ्या स्वतःबद्दल काही प्रश्न विचारले आहेत. कसं शिक्षण झालं, तुम्ही कसे या पदापर्यंत पोहोचले, काय काय तुम्हाला अडचणी, त्या मी नंतर सांगणारच आहे. पण प्रथम मला या संविधानाबद्दल आणि त्याच्या पार्श्वभूमीबद्दल सांगितलं पाहिजे. मी त्या प्रश्नांकडे येतोच आहे योग्य वेळी. तर भारतीय संविधानाबद्दल बोलताना आपण प्रथम हे जाणून घेतलं पाहिजे की भारतीय संविधान हे काही एकदम 1949 किंवा 1950 साली निर्माण झालं अशातला भाग नाही. डिसेंबर 1946 पासून ती प्रक्रिया सुरू झाली होती कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या स्थापनेपासून. आणि त्यात आपण जाणतो की ड्राफ्ट कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर 6 अत्यंत विद्वान सदस्य होते. त्या काळी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे जे काय 200-400 सदस्य होते ते सुद्धा अत्यंत विद्वान लोक, ज्यांची भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले, भारतीय स्वातंत्र्यावर ज्यांची पूर्णपणे निष्ठा होती, असे लोक, देशप्रेमी लोक त्या सभेचे सदस्य. आणि हे जे 7 लोक ड्राफ्ट कमिटीचे, हे तर अत्यंत नावाजलेले विद्वान होते, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे त्यांनी अत्यंत चांगला ड्राफ्ट तयार केला, यात काही शंका नाही. परंतु केवळ तेवढ्यापुरतं आपण पाहून चालणार नाही. याच्या मागे आपण असं खूप मागे आपल्याला असं गेलं पाहिजे की ज्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी या ड्राफ्ट कमिटीचं काम केलं, त्यांची जर आपण पूर्वपीठिका पाहिली तर अत्यंत विपरीत आर्थिक परिस्थितीत या मनुष्याने वयाच्या केवळ 20-25व्या वर्षी एल्फिन्स्टन कॉलेजमधून BA केलं. आणि ही एकमेव डिग्री आहे जी बाबासाहेबांनी भारतीय विद्यापीठाकडून घेतली. त्यानंतर लगेच ते 1921-22च्या दरम्यान बडोद्याच्या नरेशांची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेला कोलंबिया युनिव्हर्सिटीत दाखल झाले. त्यांना 4 वर्षाकरता शिष्यवृत्ती दिली होती. त्यातल्या 3च वर्षात त्यांनी MA आणि PhD अर्थशास्त्र आणि पॉलिटिकल सायन्स यामध्ये बाय थेसिस त्यांनी सबमिट केलं कोलंबिया युनिव्हर्सिटीला. आणि केवळ 3 वर्षात या दोन्ही डिग्र्या प्राप्त केल्या. इतका अभ्यास त्यांनी त्यासाठी केला. जगातल्या अर्थशास्त्राचं, पॉलिटिकल सायन्सचं अगदी लायब्ररीमध्ये रात्रंदिवस बसून. तेवढ्याने त्यांचं समाधान नाही झालं. त्यांना वाटलं अजून 1 वर्ष आपल्या हाताशी आहे, आपण का नाही इतर आणखी जावं. म्हणून ते अमेरिकेहून थेट इंग्लंडला लंडन युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेले. आणि त्यांनी त्या ठिकाणी MSc आणि DSc या पदव्यांसाठी अभ्यास सुरू केला. तो सुद्धा बाय थेसिसच असायचा त्या काळात. आणि त्याकरता दिवस रात्र लायब्ररीत बसून या ग्रस्तांनी अभ्यास केला. आणि तेही कमी पडलं म्हणून की काय, त्यांनी बाराट लॉ सुद्धा जॉईन केलं. आणि बाराट लॉची पदवी सुद्धा आपण मिळवावी असं त्यांना वाटलं.
आणि दरम्यान त्यांची इच्छा तर जर्मन विद्यापीठात जाऊन सुद्धा शिकायची होती, परंतु त्यांच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्यामुळे त्यांना भारतात परत यावं लागलं आणि ह्या डिग्र्या अर्धवट राहिल्या. त्यांनी भारतात येऊन ते जे MA आणि PhD झालेले होते त्या भरोशावर त्यांना एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये लेक्चररशिप मिळाली. ती त्यांनी 2 वर्ष केली. 2 वर्षाच्या या नोकरीमध्ये त्यांनी पैसा जमा केला. कशा करता की आपल्याला लंडनमध्ये अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करायला पाहिजे, म्हणून ते लगेच 2 वर्षांनी परत लंडनला गेले आणि मग त्यावेळी त्यांना MSc, DSc आणि बार ॲट लॉ या 3 पदव्या तेच पुन्हा इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स वगैरे मध्ये मिळवल्या आणि मग ते भारतात आले आणि मग त्यांनी वकिली वगैरे सुरू केली. काही काळ ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्रिन्सिपॉल म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलं, त्या कॉलेजला व्यवस्थित केलं. या दरम्यान महत्वाची गोष्ट अशी की भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरू होती आणि त्यासाठी गोलमेज, एम आय ऑडिबल? ऐकू येत आहे ना? हा, येत आहे सर, बोला. तर आणि या दरम्यान त्यांनी पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद यामध्ये भाग घेतला. ही वॉज इन्व्हायटेड मेंबर ऑफ दॅट राऊंड टेबल कॉन्फरन्स आणि त्यांनी फार चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्या याच्यामध्ये दिला. आणि या थर्ड राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये सुद्धा ही वॉज इन्व्हायटेड. एव्हरी टाइम ही वेंट टू ब्रिटन, इंग्लंड, stayed there for several months at the cost of British government and he took part in all those proceedings. इतके इम्प्रेस झाले म्हणतात त्यावेळी की तिथल्या इंग्लंडच्या राजाने या सर्व मेंबर्सना जेव्हा चहा पार्टीला बोलावलं बॅकिंगहॅम राजवाड्यावर, ते डॉक्टर बाबासाहेबांशी स्पेशली बोलले शेड्यूल का यांचं कसं करायचं, काय करायचं याच्याबद्दल. आणि मग त्यांच्या मागणीप्रमाणे स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. पण ऑफकोर्स आपण इतिहास जाणता सर्वजण की दॅट स्कीम वॉज नॉट अप्रूव्ड बाय महात्मा गांधी अँड काँग्रेस. त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघ नको, त्यांना आमच्यासोबत जॉईंट मतदारसंघ. आणि मग त्या प्रश्नावर महात्मा गांधींनी पुण्याला येरवड्यामध्ये उपोषण आरंभलं. त्यांचा जीव वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी आपली स्कीम परत घेतली आणि महात्मा गांधींचा जीव वाचण्याला मदत केली. हे सगळं. आणि या दरम्यान त्यांनी जो विविध कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास बाबासाहेबांनी केला, तो सगळा अभ्यास त्यांचा आता जेव्हा आपली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापन झाली आणि ड्राफ्ट कमिटीचे ते अध्यक्ष झाले त्यावेळी कामात पडला. म्हणजे केवळ हे 46 ते 49 या 2-3 वर्षाचा अभ्यास त्याच्या मागे नसून राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ हिज एज्युकेशन अशी सगळं त्यांची तपश्चर्या, त्यांचा अभ्यास याच्या मागे आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द बेस्ट इन दी वर्ल्ड. आज भारतीय राज्यघटनेला अत्यंत चांगलं सर्वत्र का मानतात त्याचं कारण हे आहे. त्याची यशस्वीता याच्यावर अवलंबून आहे की आपल्या आजूबाजूचे जितके काही देश आहेत ते लोकशाहीचा जप करता करता केव्हा लष्करशाहीत गेले त्यांचं त्यांनाही कळलं नाही. आपलं मात्र गेल्या 70 वर्षापासून आपण ही राज्यघटना टिकवून. अर्थात राज्यघटना हा काही स्टॅटिक डॉक्युमेंट नाही, त्याला जसजसं परिस्थिती असेल त्याप्रमाणे अमेंडमेंट, दुरुस्त्या करण्याची सोय त्या राज्यघटनेतच केलेली आहे. आणि म्हणून आतापर्यंत आपण 100च्या वर या राज्यघटनेत दुरुस्त्या केल्या. जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण दुरुस्त्या केल्या. जसं सर्वात यातला एक महत्वाचा पार्ट असा की भारतीय राज्यघटना किंवा संविधान मधली प्रास्ताविका किंवा उद्देशिका, दॅट इज प्रिएम्बल, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. इट बिगिन्स फ्रॉम दॅट ओनली. या उद्देशिकेत म्हणजे त्याचा ऑब्जेक्ट किंवा काय, व्हॉट इज द इंटेन्शन, व्हॉट इज द ऑब्जेक्ट बिहाइंड दिस कॉन्स्टिट्यूशन इज दॅट टू एस्टॅब्लिश ए वेलफेअर स्टेट. कल्याणकारी राज्य आपल्याला प्रस्थापित करायचं आहे. कल्याणकारी राज्य म्हणजे काय, सगळे लोक चांगुलपणानं एकमेकाशी आपला जो उद्देश आहे परस्परांशी चांगुलपणाने वागले पाहिजे. याकरता कल्याणकारी राज्य, सगळ्यांना सुखी जीवन जगता आलं पाहिजे
सर्वसामान्य लोकांना चांगलं जीवन जगता आलं पाहिजे, याकरता आपण या वेलफेअर स्टेटचं घोषणा केली. आपण एक आणखी महत्वाचं असं लक्षात ठेवणं जरूर आहे की आपल्या संविधानाची सुरुवात जी होते, पहिले वर्ड आहे वी द पीपल ऑफ इंडिया. कोणी तयार केली? ही कोणी नाही, ही वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही सर्वसामान्य माणसांनी तयार केली आणि आपल्यालाच ती अर्पित केली आहे असं म्हणतात. बाबासाहेब संविधानाचे शिल्पकार आहेत याबद्दल शंकाच नाही. त्यांनी मोठेपणा लोकांना दिला की वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही लोकांनी ही तयार केली. खरं म्हणजे यामागे त्यांचे श्रम कारणीभूत आहेत आणि त्यांचं सगळं ऍप्रिसिएशन. आपल्याला आश्चर्य वाटेल आज की या ड्राफ्ट कमिटीचे अध्यक्ष असतानाच आपल्याला स्वातंत्र्याची घोषणा झाली 1947 मध्ये. इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट ब्रिटिश पार्लमेंटने पास केला. आपल्याला 15 ऑगस्ट 47 स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर काँग्रेस पक्षाचं स्थापन झालं मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल. आणि राईट फ्रॉम बिगिनिंग बाबासाहेब हे कधीही काँग्रेस पक्षात नव्हते. त्यांची वेगळी इंडिपेंडंट लेबर पार्टी होती, त्याचे ते सदस्य होते. पण असं असतानाही पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांना आपल्या गव्हर्नमेंटमध्ये, भारताच्या स्वतंत्र सरकारमध्ये पहिले विधिमंत्री म्हणून आमंत्रित केले. हा त्यांच्या विद्वत्तेचा गौरव आहे बाबासाहेबांचा आणि या लोकांच्या मोठेपणाचा गौरव आहे. त्यांना इन्व्हाइट केलं. म्हणजे ड्राफ्ट कमिटीचे अध्यक्ष असताना त्यांच्यावर विधिमंत्र्याची, केंद्रीय विधिमंत्र्याची जबाबदारी सुद्धा टाकण्यात आली आणि या दोन्ही प्रचंड जबाबदाऱ्या बाबासाहेबांनी आपल्या आरोग्याची पर्वा न करता पार पाडल्या. आणि मग पुढे आपण जाणतो की 26 नोव्हेंबर 49 आपले हे संविधान अस्तित्वात आलं. त्यातल्या काही प्रोव्हिजन्स त्या दिवशी अस्तित्वात आल्या आणि म्हणून आपण त्याला तो संविधान दिन म्हणून पाळतो. आणि बाकीचे जे कॉन्स्टिट्यूशन मधल्या प्रोव्हिजन्स आहेत त्या 26 जानेवारी 1950 या दिवशी अस्तित्वात आल्या आणि म्हणून आपण त्याला प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून साजरा करतो. अशा प्रकारे आपल्या संविधानाच्या 2 तारखा अत्यंत महत्वाच्या आहेत आणि आपण त्याप्रमाणे साजऱ्या करतो. या प्रिअम्बल मध्ये मी सांगितलं की उद्देशिका आहे ती आणि काय उद्देश आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे, संविधानाचे. तर लोकांना न्याय म्हणजे जस्टिस मिळवून द्यायचा, स्वातंत्र्य अबाधित राखायचं म्हणजे लिबर्टी, त्यानंतर समता प्रस्थापित करायची म्हणजे इक्वॅलिटी आणि सर्वांमध्ये बंधुभाव म्हणजे फ्रॅटर्निटी ही एस्टॅब्लिश करायची. हे त्यात आपल्या कॉन्स्टिट्यूशन सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. जसं फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन मध्ये हेच होतं, जस्टिस, लिबर्टी अँड इक्वॅलिटी. These were the principles of French Revolution. We have adopted some of them in our and added fraternity to it. अशा तऱ्हेने आपली सर्वसमावेशक असे कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि आपलं कुठल्याही एका धर्माचं राज्य नाही. पूर्वीच्या सुरुवातीला आपण तो काही त्याच्याबद्दल बोललो नाही, पण 42वी जी घटना दुरुस्ती झाली 1976-77 मध्ये, त्यावेळी आपल्या या प्रिअम्बल मध्ये सेक्युलर हा शब्द ऍड करण्यात आला. खरं म्हणजे तो नसताना सुद्धा सेक्युलरच होती. आता हा सेक्युलर शब्द हा आत्ता घालण्यात आला. त्याच्यामुळे काही फारसा फरक पडला असं नव्हे. आपली लोकशाही कुठल्याही धर्माधिष्ठित नाही एवढाच त्याचा अर्थ आहे. राज्याचा कोणताही धर्म नाही आणि सर्व धर्म समभाव अशा तऱ्हेने आपण या ठिकाणी वागू. यामागे हेच आहे की माणसांनी एकमेकाशी चांगुलपणाचं वर्तन केलं पाहिजे. पुन्हा ते आपल्या चांगुलपणाची जी चळवळ आहे त्याच्यावर सर्व हे आधारित आहे बघा. आणि चांगुलपणाच्या दृष्टीने या कॉन्स्टिट्यूशनची उभारणी केलेली आहे असं मला या ठिकाणी सांगायचं. आता मी जो संबंधित आहे तो न्यायमंडळाशी म्हणजे ज्युडिशियरीशी. आपल्या संविधानानुसार आपण 3 ऑर्गन्स किंवा 3 शाखा राज्य सरकारच्या. पूर्वी कसं होतं, पूर्वीच्या काळात राजा हा सर्व शक्तिमान होता. राजाच कायदे करायचा. कायदे म्हणजे काय, ऑर्डर्स राजांना द्यायचा. राजाच त्याचं पालन करायला भाग पाडायचा आपले सैनिक, सरदार यांच्या मार्फत. आणि ज्यांनी पालन नाही केली राजांना
त्याला स्वतः ट्रायल घेऊन राजाच शिक्षा द्यायचा. म्हणजे या तिन्ही गोष्टी, तिन्ही शक्ती एका राजामध्ये केंद्रित झाल्या होत्या. आणि जेव्हा मग सर्व शक्ती एका केंद्रित होतात तेव्हा त्याचा दुरुपयोग होण्याची जास्त शक्यता असते आणि तेच इतिहासाच्या ओघात झालं. आणि मग हा राजा स्वतःला सर्व शक्तिमान समजू लागला, तो अन्याय करू लागला. आणि म्हणून मग आपल्या संविधानानुसार या राज्य शक्तीचे म्हणजे ऑर्गन ऑफ द स्टेट, देर आर 3 ऑर्गन्स ऑफ द स्टेट. एक कायदे मंडळ आपण तयार केलं, लेजिस्लेचर. दुसरं कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह. आणि तिसरं न्यायमंडळ म्हणजे ज्युडिशियरी. तर या कायदे मंडळात केंद्रस्थानी लोकसभा आणि राज्यसभा आहेत. लोकसभा आणि राज्यसभेकडे काम हे आहे, त्यांचं मुख्य काम हे आहे की संपूर्ण देशासाठी त्यांनी कायदे करावे. त्यासाठी जी युनियन लिस्ट दिली आहे, कोणकोणत्या विषयावर लोकसभा राज्यसभा कायदे करू शकते, त्याची लिस्ट आपल्या संविधानात दिली आहे. त्याप्रमाणे ते करतात. आणि राज्याकरता कायदे करण्याची जी पॉवर आहे, शक्ती आहे, ती विधानसभा आणि विधान परिषदेला देण्यात आली आहे. त्याची स्टेट लिस्ट वेगळी आहे. त्या कायद्याप्रमाणे, त्या लिस्ट प्रमाणे राज्याची सरकार म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद कायदे करू शकते. आणि काही विषय असे आहेत की ते कॉन्करंट लिस्टमध्ये आहे, म्हणजे दोघांनाही त्याबद्दल कायदे करता येतात. म्हणजे पार्लमेंटलाही करता येतील आणि स्टेट लेजिस्लेचरलाही करता येतील. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या संविधानात नमूद केलेल्या आहेत. आणि कार्यकारी मंडळ जो आहे त्याचा हेड हा पंतप्रधान असतो. आणि तो पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. म्हणजे पार्लमेंटने जे कायदे पास केले त्याचं एक्झिक्युशन यांच्याकडे असतं. ते काय करतात, ते अनेक खात्यांच्या सचिवामार्फत आणि सर्व अधिकाऱ्यांमार्फत हा सगळा राबवतात. सगळी स्कीम किंवा सगळे कायदे राबवण्याची जबाबदारी ही एक्झिक्युटिव्हची असते. आणि मग सर्व कर्मचारी अगदी तलाठ्यापासून पोलीस कॉन्स्टेबल पासून तर उच्च म्हणजे अगदी सचिवापर्यंत ही सगळी यंत्रणा त्यांच्या हाताशी या एक्झिक्युशन साठी असते. आणि काय आहे की हे जे एक्झिक्युटिव्ह आहे, कार्यकारी मंडळ म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रीगण हे पार्लमेंटचे किंवा विधिमंडळाचे सदस्य सुद्धा असतात. म्हणजे त्यांच्यात असं वॉटर टाईट कंपार्टमेंट नाही, इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे ते असू शकतात. मात्र तिसरी जी विंग आहे, तिसरं जे ऑर्गन आहे ते न्यायमंडळ म्हणजे ज्युडिशियरी. हे मात्र सर्वस्वी याच्यापासून इंडिपेंडंट आहे, स्वतंत्र आहे. याच्यात आपल्या इथं 3 टायर अशी सिस्टीम आहे ज्युडिशियरीची. त्या कोणत्या टायर्स आहेत? सर्वात वर सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे सर्व अंतिम पॉवर्स दिलेल्या आहेत. त्याच्या खाली प्रत्येक राज्यामध्ये किंवा 1-2 राज्ये मिळून उच्च न्यायालय आहेत, त्यांच्याकडे काही पॉवर्स दिलेल्या आहेत. आणि त्यांच्या खाली जिल्हा आणि सत्र न्यायालय किंवा व्यवहार न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी यांची कोर्ट आहेत. त्यांच्या पॉवर्स सिव्हिल प्रोसिजर कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड याप्रमाणे डिफाईन केलेले आहेत आणि त्या ते आपल्या ज्युरिस्डिक्शन मध्ये वापरतात. आता उच्च न्यायालयाला आर्टिकल 226 226 प्रमाणे पॉवर्स दिलेले आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनने. आणि सर्वोच्च न्यायालयाला आर्टिकल 32 म्हणजे 32 हे जे आर्टिकल आहे त्याप्रमाणे त्यांना पॉवर्स दिलेले आहेत. आपल्या संविधानामध्ये नागरिकांना फंडामेंटल राईट्स देण्यात आले आहेत. हे कशासाठी? फंडामेंटल राईट्स याच्याकरता दिले की प्रत्येक नागरिकाने जो भारतात राहील त्या भारतीय नागरिक आणि इतर लोकांनी आपापली प्रगती आपल्या आयुष्यात करावी, आपला देश पुढे नेण्यासाठी झटावं, स्वतःच्या प्रगतीसोबत देशाची प्रगती करावी आणि देशाला एका उच्च स्थानी नेऊन ठेवावं, याकरता हे फंडामेंटल राईट्स देण्यात आले आहे. ते जर सांगण्यात मी लागलो तर त्याला बराच वेळ लागेल आणि म्हणून मी फक्त या मूलभूत हक्कांबद्दल
एकच सांगेन की हे मूलभूत हक्क असे आहेत की याच्या विरुद्ध कायदा कुठल्याही म्हणजे पार्लमेंटला किंवा स्टेट लेजिस्लेचरला करता येत नाही. असा कायदा करता येत नाही की जेणेकरून नागरिकांचे मूलभूत हक्क कर्टेल होतील, कमी होतील. असा जर कायदा पार्लमेंटने किंवा स्टेट लेजिस्लेचरने केला तर त्याच्या विरुद्ध नागरिकांना दाद मागता येते हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात अंडर आर्टिकल 226 और 32. आणि मग कोर्टाला जर असं आढळून आलं की अमुक एका कायद्यामुळे किंवा त्यातल्या काही प्रोव्हिजन्समुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कावर अतिक्रमण झालं आहे किंवा मूलभूत हक्कात संकोच झाला आहे तर तेवढा कायदा किंवा तितकी प्रोव्हिजन हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट रद्दबातल करू शकते. असं अनेकदा आजपर्यंत घडलंय. जेव्हा जेव्हा काही कायदे असे त्यांनी केले आहेत आणि ते असं लोकांनी चॅलेंज केले कोर्टांमध्ये आणि त्यातले बरेचसे कायदे रद्दबातल ठरले. ते संविधानाच्या याच्यावर काही टिकले नाही आणि म्हणून ते मग रद्दबातल केले. इतकं महत्व या फंडामेंटल राईट्सचं आहे. इतके फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत की जसं समतेचा हक्क दिलाय आणि म्हणजे स्त्री पुरुष अशिक्षित सुशिक्षित गरीब श्रीमंत अमक्या जातीचा तमक्या जातीचा अमक्या धर्माचा तमक्या हे सर्व लोक समान राहतील. कोणी उच्च नीच नाही. पूर्वीच्या काळी जी उच्च नीचता वर्णश्रेष्ठत्व वगैरे ज्या काही बाबी होत्या ह्या सगळ्या आता या कॉन्स्टिट्यूशननी नष्ट केल्या आहेत. इतकंच नव्हे तर आपण जाणतो अस्पृश्यता खूप काळपर्यंत आपल्या भारतात होती त्याच्यामुळे समाज खूप मागे गेला. ती अस्पृश्यता आपल्या या कॉन्स्टिट्यूशननी नष्ट करून टाकली आहे आणि त्याच्याकरता स्वतंत्र कायदे सुद्धा अस्तित्वात आले आहेत. इतकं मोठं काम आपल्या कॉन्स्टिट्यूशननी केलं आहे. नंतर आपण जाणतो की अनेक देशांमध्ये अगदी सुधारलेल्या देशांमध्ये सुद्धा आतापर्यंत स्त्रियांना मताधिकार नव्हता. त्याच्यासाठी स्त्रियांना झगडावं लागलं. आपण मात्र 1950 सालीच आपल्या कॉन्स्टिट्यूशन नुसार सर्व जो त्यावेळी 18 वर्ष आणि आता 21 वर्ष पूर्ण करेल त्या सगळ्यांना मताधिकार देऊन टाकला आणि त्या प्रत्येकाच्या मताची व्हॅल्यू किंमत मूल्य हे एकसारखं ठेवलं. टाटा बिर्लाच्या मतालाही तेवढीच किंमत आणि रस्त्यावरच्या झोपडपट्टीतल्या भिकाऱ्याच्या मतालाही तेवढीच किंमत. हा केवढा मोठा क्रांतिकारी निर्णय आहे याची आपण खरोखर कल्पना करू शकतो की आपण आपल्या मताधिकाराच्या बळावर सरकार बदलू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काही म्हणजे रक्तविहीन क्रांती करून अशा तऱ्हेचं सरकार बदलता येते. तो प्रयोग आपल्या इथं अनेकदा झालाय. काँग्रेस सरकार अनेक वर्ष कितीतरी कितीतरी दशकं आपल्या भारतात त्यांनी राज्य केलं. ते आपण बदलून टाकलं. दुसऱ्या पक्षांना आपण चान्स दिला. त्यांचं आपण ट्रायल दिली. तेही बदलून टाकले. अशा तऱ्हेने केवळ मतदानाच्या अधिकारातून आपण पहा केवढा मोठा क्रांतिकारक बदल आपल्या सरकारामध्ये जे आपल्याला करू शकतात हे आपल्या लक्षात येतं. नंतर आपल्या इथं आपापला धर्म आपापले मत मांडण्याचा अधिकार सर्वांना दिलाय. मत स्वातंत्र्य दिलाय. फ्रीडम ऑफ प्रेस मध्ये आपल्या इथं फ्रीडम ऑफ स्पीच सुद्धा दिला आहे. म्हणजे तुम्ही बोलू शकता, लिहू शकता, आपले विचार व्यक्त करू शकता. त्याच्यावर ऑफकोर्स काही बंधनं काही परिस्थितीत आणता येतील आणि ती बंधनं कशी हवीत, रिझनेबल बंधनं हवीत. असे कुठलेही बंधनं नाही आणता येणार की जर रुलिंग पार्टीला असं वाटलं की अमुक हा पत्रकार आपल्या विरुद्ध बोलतो त्याच्यावर बंधन आणा, असं नाही चालणार. ती रिझनेबल बंधनं आहेत की नाही हे शेवटी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट ठरवणार आणि मग त्याप्रमाणे आपला निर्णय देऊन सरकारला तसं करण्यास भाग पाडणार. हा एवढा मोठा राईट आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशनने दिला आहे. आणि शिक्षणाचा अधिकार दिला आहे. 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षण घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आता होतं काय की आपली लोकसंख्या इतकी अफाट आहे आणि अजूनही आपला
देश दारिद्र्याशी झगडत आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रोव्हिजन पूर्णपणे अंमलात आणणं अद्याप तरी शक्य झालं नाही. अर्थात केवळ 50 किंवा 70 वर्ष आपल्या कॉन्स्टिट्यूशनना झाली, एवढासा पिरियड पुरेसा नाही. अजून कितीतरी पुढे आपल्याला जायचं आहे. जसं आपण बघतो इंग्लंडमध्ये गेल्या 700-800 वर्षांपासून लोकशाही कार्यान्वित आहे. अमेरिकेत 250-300 वर्षापासून लोकशाही कार्यान्वित आहे आणि म्हणून त्यांची इतकी प्रगती झाली आहे. आपली केवळ 50-70 वर्षात आपण इतकं करू शकत नाही. आणि विशेषतः विथ दिस लोड ऑफ पॉप्युलेशन, त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपली प्रगती चांगलीच आहे. योग्य प्रगती पथावर आपण सुरू आहोत, यात शंका घेण्याचं काही कारण नाही. आणखी एक आपल्याला प्रत्येकाला लिबर्टी, पर्सनल लिबर्टीचा अधिकार दिलाय. म्हणजे कोणालाही विनाकारण अटक करता येत नाही. केवढा मोठा हा राईट आहे बघा. आणि पोलिसांनी किंवा कुठल्याही अथॉरिटीने जर कुणाला अटक केली असेल तर त्याला कारण सांगितली पाहिजेत का अटक केली. इतकंच नाही तर 24 तासाच्या आत त्याला जवळच्या मॅजिस्ट्रेट समोर प्रोड्यूस केलं पाहिजे. मॅजिस्ट्रेटला सांगितलं पाहिजे की बाबा या कारणाकरता आम्ही यांना अटक केली आहे, आणि मॅजिस्ट्रेट ती कारण तपासतील आणि त्यांना जर असं योग्य वाटली तर मग त्याची कस्टडी पुढे देतील, अन्यथा त्याला ताबडतोब मोकळा करण्याची ऑर्डर देतील. एवढी मोठी आर्टिकल 21 मध्ये पॉवर दिली आहे. तसंच पूर्वी कसं दोघांची भांडणं झाली, एक दुसऱ्याचा आपला तलवारींनी किंवा काय जे बंदूक वगैरे त्या काळात अवेलेबल असतील त्याप्रमाणे ठार करून टाकायचं, संपला न्याय. आता तसं होणार नाही. कोणाचाही जीव तुम्हाला अकॉर्डिंग टू लॉ जी प्रोसिजर केली आहे, the procedure according to law has to be followed before imposing death penalty. कुणाचाही जीव घ्यायला सरकार कोणाचाही जीव नाही घेऊ शकत जोपर्यंत त्याची ट्रायल होत नाही, त्याला पूर्णपणे चान्स दिला जात नाही. आणि अशा तऱ्हेने एवढं मोठं प्रोटेक्शन या कॉन्स्टिट्यूशनने दिलं आर्टिकल 21 प्रमाणे. आणि मी एज्युकेशन, राईट टू एज्युकेशन, ती आता नंतर अमेंडमेंट केली आर्टिकल 21A प्रमाणे, ती आपण दिली आहे. त्यानंतर एवढ्या फंडामेंटल राईट्स वरूनच आपण थांबलो नाही, तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्याला मार्गदर्शक तत्व दिली आहे की राज्याने काय केलं पाहिजे. राज्याने जनतेसाठी कल्याणकारी योजनेकरता काय काय केलं पाहिजे याची सुद्धा सूत्र पार्ट 4 मध्ये आपल्या संविधानात दिलेली आहेत. 1, 2, 3, 4 अशी त्याची लिस्टच दिली आहे. आणि त्याप्रमाणेच सरकार, कोणत्याही पक्षाचं सरकार असो, त्याला त्याप्रमाणेच वागावं लागतं, त्याच्या विरुद्ध जाता येत नाही. ही जरी बंधनकारक नसली तरी मार्गदर्शक आहेत. दे आर नॉट मॅन्डेटरी असं ते म्हटलंय. दे आर ओनली डायरेक्टिव्ह बट दे आर टू बी फॉलोड. आणि नंतर आपण 42व्या दुरुस्तीनुसार फंडामेंटल ड्युटीज पार्ट 4A, मूलभूत कर्तव्य काय असावीत नागरिकांची, ती दिली आहे. म्हणजे कसं असतं, अधिकार आणि कर्तव्य ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. केवळ हक्क देऊन चालणार नाही, तर त्याच्यासोबत कर्तव्य सुद्धा आपण फॉलो केली पाहिजे. कर्तव्य सुद्धा आपण जाणली पाहिजे, तरच त्या हक्कांना काही अर्थ राहील. अन्यथा नुसते हक्क घेऊन काही चालणार नाही, त्यांनी कोणाचं कल्याण होणार नाही, त्यांनी काही लोकांमध्ये चांगुलपणा येईलच असं होणार नाही. तर याप्रमाणे आपल्या या कॉन्स्टिट्यूशनचं हे महत्व आहे. आणि ही जी कॉन्स्टिट्यूशनची विचारधारा आहे ती आपण सर्वांनी बाणवूया. आणि त्याच दृष्टीने संविधान, अजूनही असं म्हटलं जातं की लोकांना संविधान माहित नाही. असं म्हणतात, गडचिरोली जिल्ह्यात मी जेव्हा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश होतो तेव्हा पहिला न्यायाधीश त्या ठिकाणी माझी नेमणूक झाली होती. मला असं आढळून आलं की रिमोट एरियाज मध्ये जे आदिवासी लोक राहतात त्यांना आपल्या देशाचं नाव सुद्धा माहित नाही की आपण भारत देश आहे, आपण भारत देशाचे नागरिक आहोत, किंवा आपलं जो काय चालतो कारभार तो कुठल्या तरी संविधानानुसार चालतो, कुठल्या तरी
याच्याप्रमाणे चालतो, राज्यघटनेप्रमाणे चालतो, याची त्यांना काही कल्पना नाही. अजूनही आपण म्हणजे शिक्षणाचं प्रमाण इतकं कमी आहे. मागच्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्वे या लोकांनी जे काय प्रयत्न केले शिक्षणासाठी, ते अजूनही किती तोकडे ठरत आहेत हे आपल्याला दिसून येते. आता आपण हा राईट दिला एज्युकेशनचा, तरी अजून त्याचा प्रसार पुरेसा झाला नाही आणि अजून सुद्धा अज्ञानाचं प्रमाण विशेषतः रिमोट एरियाज मध्ये खूप आहे. त्यासाठी खूप काम करावं लागेल आणि लोकांना संविधानाबद्दल माहिती हवी, आपले अधिकार काय आहेत, आपली कर्तव्य काय आहेत, याची जोपर्यंत माहिती त्यांना होणार नाही तोपर्यंत ते चांगुलपणाची वर्तणूक कशी करतील, चांगुलपणा त्यांच्यात कसा वसेल, नाही का? कारण माणसाची अशी प्रवृत्तीच असते की तो वाईटाकडे जास्त जातो. असं म्हणतात की दुर्गुण शिकवायला कोणाची गरज नसते माणसाला, त्याला सद्गुण शिकवायसाठी चांगला ट्युटर हवा असतो, सद्गुण शिकवावे लागतात. अन्यथा माणसाने चांगलं राहावं, सद्गुण अंगी बाणवावे हे शतकानुशतक आपले संत महात्मे सांगत आले आहेत. परंतु त्यांनी अजूनही आपण बघतो किती फरक पडलाय. अजूनही सगळ्या वाईट गोष्टी सुरू आहेत, अजूनही चांगलं व्हायला कितीतरी स्कोप आहे आणि त्याकरता अजूनही झटण्याची गरज आहे. आणि आपल्यासारख्या चळवळीची, चांगुलपणाच्या चळवळीची अजूनही नितांत गरज आहे, हे याच्यावरून अधोरेखित होते. आता मला काही प्रश्न विचारण्यात आले किंवा लोकशाहीच्या महत्वाचा स्तंभ असणाऱ्या न्यायव्यवस्थेतील महत्वाच्या पदापर्यंत पोहोचेपर्यंत तुमचा संघर्ष आणि महाविद्यालय शिक्षण हा काळ कसा होता? संघर्ष वगैरे काही नाही. आय केम फ्रॉम ए व्हेरी मॉडरेट फॅमिली, दो नॉट व्हेरी अफ्लुएंट फॅमिली. माझे वडील त्या काळातले वकील होते. म्हणजे 1935 साली ब्रिटिश राजवटीत त्यांनी वकिलीला प्रारंभ केला आणि अर्थात त्यांच्या मागोमाग मीही त्यावर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी सुद्धा लॉ झालो आणि त्यांच्याच हाताखाली मार्गदर्शनाखाली वकिलीचा प्रारंभ केला. आमचं नागपूरचं जे युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे, विद्यापीठ, नागपूर युनिव्हर्सिटीचं युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉ असं या ठिकाणी आहे, ते 1 शतकाच्या वर झाले आहे त्याला. आणि तिथं आमच्या 3 पिढ्या शिकल्या त्या लॉ कॉलेजमध्ये. माझे वडील लॉ झाले, मी लॉ झालो, माझा मुलगा लॉ झाला. मुलगा जरी प्रॅक्टिसमध्ये आला नाही तरी 3 पिढ्या या ठिकाणी. आपण हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं उदाहरण देतो, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचं उदाहरण घेतो. पिढ्यानपिढ्या एकेका कॉलेजमध्ये, एकेका युनिव्हर्सिटीमध्ये शिकल्या आहेत. तशाच तऱ्हेचं आमचं कॉलेज आहे. त्यामुळे माझं लॉ शिक्षण वगैरे सगळं व्यवस्थित झालं. नंतर मी वकिली काही 5-6 वर्ष वकिली केली आणि त्याच्यानंतर सिव्हिल जज म्हणून माझं सिलेक्शन महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने झालं. 10 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी मी मॅजिस्ट्रेट आणि सिव्हिल जज म्हणून काम केलं. व्यवस्थितरित्या कुठे काही भानगड झाली नाही. आणि नंतर मग मी सेशन जज, डिस्ट्रिक्ट आणि सेशन जज म्हणून माझं प्रमोशन झालं. त्या पदावर मी विविध ठिकाणी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून काम केलं. जवळजवळ 20 वर्ष काम केलं. आणि त्यावेळी नागपूरमध्ये ज्युडिशियल ऑफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून होती. म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि गोव्यातल्या जे ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत त्यांना ट्रेनिंग देणारी संस्था, त्याचा संचालक म्हणून मी 4 वर्ष काम केलं. आणि जवळजवळ 600 अधिकारी आमच्या ट्रेनिंग आम्ही त्यांना दिलं. आणि त्यानंतर ते व्यवस्थितरित्या पुढे जिल्हा सत्र न्यायाधीश झाले. त्यापैकी काही लोक हायकोर्ट जजेस सुद्धा झाले. आणि अर्थात कसं असतं, न्यायाधीश म्हटला की तो त्याच्यापासून समाजाच्या खूप अपेक्षा असतात. त्याला फार व्यवस्थित राहायला पाहिजे आणि तो काचेच्या घरात राहत असतो. काचेच्या घरावर कोणी दगड फेकला तर त्याला तडा जाऊ शकतो. म्हणून त्याने खूप सावधानी बाळगली पाहिजे, खूप व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि असं जो राहील तोच पुढे जाऊ शकेल. अन्यथा आता माझी जी बॅच होती त्यावेळी आम्ही 80 लोक महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशननी सिलेक्ट केले होते. ही सर्वात खालची रँक
ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ही सगळ्यात खालची रँक. तर हळूहळू 25-30 वर्षानंतर याच्यापैकी 80 लोकांपैकी फार तर आम्ही 8 जण हायकोर्ट जज होऊ शकलो. बाकीचे लोक कोणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश झाले, रिटायर झाले, काही लोक मॅजिस्ट्रेटच राहिले आणि सेवानिवृत्त झाले. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित काम करून आपले गुण दाखवले पाहिजे, आपली क्वालिटी, आपली हे दाखवली पाहिजे. लोकांचं समाधान, विशेषतः लिटिगंट पब्लिकचं समाधान, वकील लोकांचं समाधान आणि आपला जो स्टाफ असतो आपल्या हाताखाली, शेकडो स्टाफ असतो, त्याच्याकडून व्यवस्थित काम आपण करून घेतलं पाहिजे, तरच तुमचा प्रोग्रेस होऊ शकतो. न्यायाधीश म्हणून अनेक खोट्या नाट्या तक्रारींना आपल्याला तोंड द्यावं लागते, ही गोष्ट खरी आहे. तशा काही आमच्या विरुद्ध झाल्या नाही असं नव्हे, झाल्या, त्याची इन्क्वायरी झाली आणि त्यात काही तथ्य नसल्याचं आढळून आलं. त्याच्यामुळे या बाबींना प्रत्येकाला तोंड हे द्यावंच लागतं, त्याला काही इलाज नसतो. परंतु यातून तुम्ही ताऊन सुलाखून निघाल्यावरच मग तुम्ही उच्च पदापर्यंत पोहोचू शकता. यात तुम्हाला लिटिगंट पब्लिकचं सुद्धा सहकार्य याच्याकरता आवश्यक असतं की त्यांनी खोट्या नाट्या तक्रारी करू नये. त्यांना असं वाटलं पाहिजे की या माणसाकडून आपल्याला न्याय मिळेल, आपल्या विरुद्ध जरी निकाल गेला तरी न्याय झाला असं त्याला वाटलं पाहिजे. असं वर्तन त्या न्यायाधीशाचं असलं पाहिजे आणि त्याला असं वाटलं पाहिजे की आपण वरच्या कोर्टात जाऊन न्याय मिळवून देऊ. पहा, कधी कधी काय होतं, एकच मी इन्स्टन्स सांगेल आपल्याला. न्यायाधीशाची अशी पंचायत होते की आता न्याय कसा द्यावा. एक नागपूरला मी स्पेशल जज म्हणजे अँटी करप्शनच्या केसेस चालवायचो माझ्या कोर्टामध्ये. एक कंपाऊंडरवर केस होती मेयो हॉस्पिटलच्या. त्याच्यावर आरोप असा होता कंपाऊंडरवर की एका माणसाच्या मुलाला, छोट्या मुलाला ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग झाला होता आणि त्यावेळी क्षयरोगाची औषधं केवळ गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मिळायची. तर हे त्यांचा फोन आलाय. तर त्याच्यावर असा चार्ज होता की हा ते काय 5 रुपये वगैरे किंमत असेल त्या औषधांची, तर हा त्या वडिलांना मुलाचे वडील आणि त्यांनी मग अँटी करप्शन कडे तक्रार केली किंवा असं असं हा माझ्याकडून. अँटी करप्शनने रेट टाकला, त्याला पकडलं आणि त्याची केस माझ्या समोर चालली. पुढे चालून ते सगळं त्याच्या विरुद्ध आरोप सिद्ध झाला आणि आता त्याला शिक्षा देण्याचा प्रसंग आला. शिक्षा देण्यापूर्वी आरोपीला विचारावं लागतं किंवा शिक्षेबद्दल तुझं काय म्हणणं आहे. त्यांनी आपलं म्हणणं असं सांगितलं की ही केस चालेपर्यंत मध्ये 10-20 वर्ष गेली आणि आता तो रिटायरमेंटला येऊन ठेपला होता तो आरोपी. म्हणजे जेव्हा गुन्हा घडला तेव्हा चांगला मध्यमवयीन होता, आता तो रिटायरमेंटला येऊन ठेपला. त्यांनी मला असं सांगितलं, साहेब आता मी रिटायरमेंटला आलो, माझ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे, माझ्या मुलाचं शिक्षण व्हायचं आहे आणि मला दया दाखवावी. तेव्हा मी त्याला म्हटलं, का रे बाबा, तू त्या अगदी गरीब माणसाच्या मुलाचा लाईफ अँड डेथचा प्रश्न असताना त्याच्याकडून तू 10,000 रुपये वसूल केले जबरदस्तीनं, त्याची इच्छा नसताना, आणि आता तुझ्यावर बेतली तेव्हा तू दयेची क्षमा याचना करून दयेची याचना करतो. हे आता कसं शक्य. अशा वेळी इतकी पंचायत होते की याला कोणती शिक्षा द्यावी. अर्थात कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा देणं भागच असते आणि ती मी दिली. याप्रमाणे जजेच्या असे अनेक इन्स्टन्सेस सांगता येतील, पण ते आणखी कधी सांगता येतील आपल्याला. आज या निमित्ताने मला याबद्दल बोलता आलं, याबद्दल मी आपल्या सर्व संबंधितांचे आणि ऑर्गनायझर्सचे अतिशय ऋणी आहे, फार आभार मानतो. त्यांनी मला आपल्याशी माझे काही अनुभव, काही माझ्या शेअर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. आपल्या या चळवळीला मी शुभेच्छा देतो आणि जे काय माझ्याकडून शक्य असेल ती सर्व मदत मी या चळवळीसाठी अवश्य करीन असं या प्रसंगी सांगू इच्छितो. मला वाटते एवढं सफिशियंट होईल. धन्यवाद. धन्यवाद सर. आज किशोर रोही सरांनी आपल्या या चांगुलपणाच्या चळवळीवरती संविधान आणि चांगुलपणा या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं ठसून सांगितलं आणि इथून पुढचं जे ते चांगुलपणानं जे आयुष्य जगलेले आहेत ते निश्चितपणे इथून पुढेही लोकांना आव्हान करतील अशा अपेक्षा व्यक्त करून किशोर रोही सर यांनी या चांगुलपणाच्या व्यासपीठावर
आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी चांगुलपणाच्या चळवळीच्या वतीनं सरांचं मी मनपूर्वक आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. नमस्कार.